नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात. बीड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच बीडच्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसतोय. दुकानं बंद ठेवून व्यापारी बंदमध्ये सहभागी झालेत. याचाच बीडमधील सुभाष रोडच्या मुख्य बाजारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं बीड शहरातलं जे मुख्य मार्केट आहे सुभाष रोडचं मार्केट, या सुभाष रोडच्या मार्केटवरती शुकशुकाट पाहायला मिळतोय. जे मार्केट पूर्णतः गजबजलेलं असतं, ही दुकानं उघडलेली असतात आणि ही दुकानं उघडण्याच्या अनुषंगाने जी लगबग आहे ती व्यापाऱ्यांची सुरू असते. मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणची ही दुकानं आत्ता देखील बंद आहेत. रस्त्यावरती ज्या पद्धतीने गर्दी असते अशी रस्त्यावरती गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळत नाही. कडकडीत बंदची हाक देण्यात आलेली. व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावा असं आवाहन देखील मराठा समाजाने करण्यात दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्या अत्यावश्यक सेवा आहेत आणि शाळा महाविद्यालय आहेत हे बंदमधून वगळण्यात आल्याचं देखील समन्वयकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत ते सुखरूप शाळेमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांना कुठलाही मराठा समन्वयक असेल समाजाने कुणालाही अडवलेलं नाही. त्यामुळे एकंदरीत हा जो काही बंद आहे तो बंद सुरू आहे. बीड शहरातलं जे मुख्य मार्केट आहे या ठिकाणी सकाळी जे आलेले लोक आहेत त्यांची जी कामं आहेत ती कामं करून आता परत घरी झालेले आहेत. त्यामुळे हा कडकडीत बंद पाळत असताना व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने यामध्ये सहभागी व्हावं, कुठलंही गालबोट लागू नये या पार्श्वभूमीवरती देखील मराठा समाजाने देखील खबरदारी घेतलेली. विघ्नसंतोषी लोक या बंदमध्ये सहभागी होऊन कुठला अनुचित प्रकार घडवू शकतात. यामुळे पोलीस प्रशासनाला देखील विनंती केलेली की असे जे कोण असतील त्यांच्यावरती कारवाई करावी. कॅमेरामन जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. नाशिक दौऱ्यावरती येत आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहा उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत आणि यावेळी खडसेंच्या पक्षप्रवेशावरती सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच विधानसभांसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. सर्वच मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची आज मातोश्रीवरती बैठक होणार आहे. शरद पवार आणि अजित पवार कोकणच्या दौऱ्यावरती आहेत. अजित पवारांची आज चिपळूणमध्ये जनसन्मान यात्रा आणि दुपारी 3 वाजता जाहीर सभा होणार आहे. अजित पवारांपाठोपाठ उद्या शरद पवार उद्या आणि परवा कोकण दौऱ्यावरती असणार आहेत. शरद पवार आज त्याआधी बारामती दौऱ्यावरती आहेत. शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर गोविंद बागेत कार्यकर्त्यांची भेट घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर विमानतळावरती महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मोदींनी केलेल्या चर्चेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अजित पवारांच्या आमदारांवरती मानसिंग खोराटे यांनी गंभीर आरोप केलेत. आमदार राजेश पाटील यांनी शेतकऱ्यांचा कारखाना बंद करण्याचं कारस्थान केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवरती जोरदार टीका केली. ज्या दिवशी लोक ठरवतील की वारसा हक्कानं राजकारणात आलेल्यांना मतदान करायचं नाही असं केलं तर राजकारणी एका मिनिटात सरळ होतील असं नितीन गडकरी म्हणाले.